नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सपना पानसरे. आज आपण इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातील पतंग ही कविता अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, कविता 26वी पतंग या कवितेचे कवी आहेत अज्ञा पुराणिक. कवी अज्ञा पुराणिक यांनी रंगीबेरंगी पतंग आकाशात उंच उडतानाच्या वाटणाऱ्या मौजेचे मनोहारी वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे. आकाशात उडणे हे माणसाचे स्वप्न आहे. ते काही प्रमाणात साकारण्यासाठी त्याने पतंगासारखा खेळ शोधून काढला असं ते म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण पतंग ही कविता अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, कवितेला सुरुवात करण्या अगोदर पतंग या कवितेचे तालासुरात वाचन आपण करूया. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला, पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. रंग ढगांवर मावळतीचा, लाल पिवळसर किती मजेचा. झुळझुळ वारा नदी काठचा, बाजूस डोंगर मळा. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. करू चला सुरुवात बरोबर, सोडा सोडा रीळ भराभर. पतंग चढवा हे वाऱ्यावर, ढगांस भेटायला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. मऊ मऊ वाळूत पाय रोवणी, देव झटका दोरा ओढुनी. पतंग जातील वरवर चढुनी, पंख नको त्याजला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. जशी पाखरे आभाळात, पंख पसरुणी तरंगतात. दिसतील तैसे पतंग रंगीत, खेळ किती चांगला, खेळ किती चांगला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. कवितेच्या सुरुवातीच्या ओळीमध्ये कवी आपल्याला सांगत आहेत की सवंगड्यांनो. सवंगडी म्हणजेच जोडीदार, मित्र, सखा. हे मित्रांनो, चला आपण काय करूया, पतंग उडवूया असं कवी ही लहान मुलं एकमेकांना म्हणत आहेत. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. रंग ढगांवर मावळतीचा, लाल पिवळसर किती मजेचा. झुळझुळ वारा नदी काठचा, बाजूस डोंगर मळा. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. कवितेच्या या ओळींमध्ये कवी आपल्याला सांगत आहेत की सवंगड्यांबरोबर पतंग उडवण्याची जी मजा आहे ती काहीतरी वेगळीच आहे. मावळतीचा म्हणजेच संध्याकाळचा. रंग ढगांवर मावळतीचा, लाल पिवळसर किती मजेचा. संध्याकाळच्या वेळी आकाशात ढगांवर लाल पिवळसर असे मजेचे रंग पसरलेले असतात. झुळझुळ वारा नदी काठचा, बाजूस डोंगर मळा. आणि नदीकाठचा वारा हा झुळझुळ वाहत असतो, शेजारी डोंगर मळा असतो. आणि अशा वातावरणात चला मित्रांनो, आपण पतंग उडवूया. करू चला सुरुवात बरोबर, सोडा सोडा रीळ भराभर. पतंग चढवा हे वाऱ्यावर, ढगांस भेटायला. तर विद्यार्थी मित्रांनो,
रीळ या शब्दाचा अर्थ होतो मांजा गुंढाळण्याची फिरकी, ज्याच्यामध्ये आपण दोरा गुंढाळतो ते चक्र. तर इथे कवी असं म्हणत आहेत की नदीकाठचा वारा झुळझुळ वाहत आहे, शेजारी डोंगर माळा आहे आणि अशा वेळे भरभर रीळ सोडून आकाशात उंच उंच पतंग उडवायला एक वेगळीच मजा अनुभवायला येते. वाऱ्यावर उंच उडणारे हे पतंग जणू आकाशात ढगांनाच भेटायला चाललेले असतात असं आपल्याला भासतं. मऊ मऊ वाळूत पाय रोवणी, देव झटका दोर ओढुनी, पतंग जातील वरवर चढुनी, पंख नको त्या जला. तर विद्यार्थी मित्रांनो, रोवणी म्हणजे घट्ट ठेवून किंवा दाबून, झटका म्हणजे हिसका आणि त्याजला म्हणजे त्याला. विद्यार्थी मित्रांनो, या कडव्यामध्ये कवी आपल्याला म्हणत आहेत की मऊ मऊ वाळूत पाय रोवणी, देव झटका दोरा ओढुनी, पतंग जातील वरवर चढुनी, पंख नको त्याजला. म्हणजेच पतंग उडवणारे पतंग उडवणे ही जी एक कला आहे ती मऊ मऊ वाळूमध्ये घट्ट पाय रोवून दोऱ्याला झटका देऊन ओढावे लागते आणि मग हा जो आपला पतंग आहे तो उंच उंच जाऊ लागतो. ही टेक्निक आहे, हे स्किल आहे. मऊ मऊ वाळूमध्ये पाय घट्ट रोवून उभं राहायचं आणि दोऱ्याला झटका देऊन ओढावे लागते आणि ओढल्यानंतर आपला पतंग जो आहे तो उंच उंच जाऊ लागतो. आकाशात उंच जाण्यासाठी त्यांना पंखांची आवश्यकता नसते, तर पतंग उडवण्याची ही जी कला आहे ती आपल्याला अवगत असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने कवी आपल्याला सांगत आहेत की वाळूमध्ये पाय रोवून उभं राहा, घट्ट ठेवून उभं राहा आणि झटका म्हणजे हिसका द्या तुमच्या दोऱ्याला आणि झटका देऊन तुम्ही ओढल्यानंतर ती पतंग काय होणार आहे तर वर वर चढणार आहे, म्हणजे उंचच उंच ती झेपावणार आहे, उंचच उंच ती उडणार आहे आणि अशा वेळेस आकाशात उंच जाण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारे पंखांची गरज भासत नाही. जशी पाखरे आभाळात पंख पसरुणी तरंगतात, दिसतील तैसे पतंग रंगीत, खेळ किती चांगला. तर विद्यार्थी मित्रांनो, जसे आकाशामध्ये आभाळामध्ये पंख पसरून पक्षी विहार करत असतात, म्हणजेच जसे पक्षी, पाखरे म्हणजे पक्षी आकाशात मुक्त विहार करत असतात, आपले स्वतःचे पंख पसरून तरंगतात म्हणजेच हवेत उडतात. आकाशात आपल्याला पक्षी, पाखरे तरंगताना, विहार करताना, उडताना दिसत असतात. दिसतील तैसे पतंग रंगीत, त्याच पद्धतीने आपल्याला आपले पतंग देखील आकाशात उडताना दिसतील, त्या पक्ष्यांप्रमाणे, त्या पाखरांप्रमाणे. खेळ किती चांगला, असा हा खेळ किती चांगला आहे, किती मजेशीर आहे, असं कवी आपल्याला इथे सांगत आहे. कवी म्हणतात की आकाशात उडणारे हे रंगीबेरंगी पतंग उडताना पाहून असे वाटते की जणू विविध रंगांचे पक्षी आकाशात, आभाळात पंख पसरून विहार करत आहेत किंवा उडत आहेत. असा हा पतंगांचा किंवा पतंग उडवण्याचा हा जो खेळ आहे तो मनाला मोहून टाकणारा एक सुंदर, एक चांगला खेळ आहे असं आपल्याला या ओळींमधून समजतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण पतंग ही कविता अभ्यासली. तुमच्या कवितेच्या खाली स्वाध्याय दिला आहे. आपण आता तो स्वाध्याय सोडवूया. प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधला पहिला प्रश्न आहे, सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो?
सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो? उत्तर आहे सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर लाल पिवळसर रंग दिसतो. सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर लाल पिवळसर रंग दिसतो. दुसरा प्रश्न आहे पतंग कोणासारखे तरंगतात? पतंग कोणासारखे तरंगतात? उत्तर आहे पतंग पाखरांसारखे तरंगतात. उत्तर पतंग पाखरांसारखे तरंगतात. प्रश्न दुसरा आहे विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. प्रश्न दुसरा विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. चढणे, उतरणे, ओढणे, सोडणे, मावळणे, उगवणे, मऊ, टणक, चांगला, वाईट, भराभर, हळूहळू. प्रश्न तिसरा खालील शब्दांना सर शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा. म्हणजेच तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत त्याला सर हा प्रत्यय जोडायचा आहे. पिवळा पिवळसर, निळा निळसर, काळा काळसर, लाल लालसर. प्रश्न चौथा आहे मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा व या कडव्याचा जो अर्थ आहे तो समजून घ्या. कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. जशी पाखरे आभाळात पंख पसरुणी तरंगतात, दिसतील तैसे पतंग रंगीत, खेळ किती चांगला. या कवितेच्या ओळी आहेत आणि या कवितेच्या ओळींचा अर्थ तुम्हाला खाली दिलेला आहे. जसे पक्षी आपले पंख पसरून आभाळात तरंगतात, आकाशात संचार करतात, त्याचप्रमाणे आपले रंगीत पतंग आभाळात तरंगतात, आभाळात उडतात. हा पतंग उडवण्याचा खेळ किती चांगला व मजेशीर आहे असा या ओळींचा अर्थ होतो. पुन्हा एकदा अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आकाशात उडणारे हे रंगीबेरंगी पतंग उडताना पाहून असे वाटते की जणू विविध रंगांचे पक्षी आकाशात पंख पसरून विहार करत आहेत किंवा संचार करत आहेत किंवा उडत आहेत. असा हा पतंगांचा किंवा पतंग उडवण्याचा हा जो खेळ आहे तो किती चांगला, मनोहर किंवा सुंदर आहे असा अर्थ या ओळींचा होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 5वा आहे तुम्हाला आवडणाऱ्या 5 खेळांची नावे सांगा. तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही 5 खेळांची नावं तुम्हाला इथे लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून मी देते कबड्डी, खो खो, हॉकी, लंगडी, कुस्ती, फुटबॉल यांसारख्या कोणत्याही 5 खेळांची नावं तुम्हाला तुमच्या आवडीच्या खेळांची नावं तुम्हाला लिहायची आहेत. प्रश्न 6वा आहे हे शब्द असेच लिहा. शब्द आहेत झुळझुळ, रीळ, पिवळसर, पतंग, रंगीत. हे शब्द तुम्हाला जसेच्या तसे लिहायचे आहेत. प्रश्न 7वा आहे खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा. खालील शब्द वाचायचे आहेत आणि यांच्यासारखे आणखी शब्द आपल्याला लिहायचे आहेत. पळापळ, रडारड, पडापड यांसारखे आणखी शब्द आपल्याला सांगता येतील. धडाधड, भराभर, समोरासमोर. दुसरा आहे मऊ मऊ, वरवर, कळकळ यांसारखे शब्द आहेत. हळहळ, सळसळ, गरगर, वळवळ, खळखळ, वटवट, कटकट. तिसरा आहे रडत खडत, हसत खेळत, वाजत गाजत यांसारखे शब्द आपल्याला सांगता येतील. बारीक सारीक, आडवा तिडवा, उरला सुरला, दगड बिगड, गोड धोड यांसारखे शब्द आपण यामध्ये लिहू शकतो. प्रश्न 8वा आहे समान अक्षरे
समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा. म्हणजे आपल्याला जे शब्द दिले त्या शब्दाचा शेवटचा जे अक्षर आहे त्या अक्षराने कवितेमध्ये आणखी कोणत्या शब्दांचा शेवट हा सारखा सेम झालेला आहे ते शब्द आपल्याला इथे लिहायचे आहेत. मावळतीचा या शब्दामध्ये शेवटचं अक्षर आहे चा. मग त्याचं उदाहरण किंवा कवितेमधील शब्द आहेत मजेचा, नदी काठचा. आहे बरोबर. शेवटचे जे अक्षर आहे ते आहे र. आणि कवितेतील शब्द आहेत भराभर, वाऱ्यावर, रोवणी. रोवणी या शब्दाचा शेवट नी या अक्षराने होतं. त्यामुळे शब्द असे आहेत ओढणी, चढुणी. आभाळात या शब्दामध्ये त या अक्षराने शेवट होतो. त्यामुळे कवितेतील शब्द आहेत तरंगतात, रंगीत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण अज्ञा पुराणिक यांची पतंग ही कविता अभ्यासली. आकाशात उडणे हे माणसाचे स्वप्न आहे आणि ते काही प्रमाणात साकारण्यासाठी त्याने पतंगाचा खेळ शोधून काढला. कवी अज्ञा पुराणिक यांनी या कवितेमध्ये हेच रंगीबेरंगी पतंग आकाशात उंच उडतानाच्या वाटणाऱ्या मौजेचे मनोहारी वर्णन केलेले आपण अभ्यासले. कवितेमध्ये कवींनी सवंगड्यांबरोबर पतंग उडवण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे असं ते म्हणताना म्हणतात की संध्याकाळच्या वेळी आकाशात ढगांवर लाल पिवळसर असे मजेचे रंग पसरलेले असतात. नदीकाठचा वारा झुळझुळ वाहत असतो, शेजारी डोंगरमाळ असते. अशा वेळी भराभर रीळ सोडून आकाशात उंच उंच पतंग उडवायला एक वेगळीच मजा अनुभवायला येते. वाऱ्यावर उंच उडणारे हे पतंग जणू आकाशात ढगांनाच भेटायला चाललेले आहेत की काय असं जाणवतं. पतंग उडवणे ही एक कला आहे. मऊ वाळूमध्ये पाय रोवून, घट्ट रोवून उभे राहायचं आणि दोऱ्याला झटका देऊन तो ओढवायचा. ओढल्यानंतर पतंग आकाशात उंच उंच जाऊ लागतो. आकाशात उंच जाण्यासाठी त्यांना पंखांची आवश्यकता नसते. आकाशात उडणारे हे रंगीबेरंगी पतंग उडताना पाहून असे वाटते जणू विविध रंगांचे पक्षी आकाशात पंख पसरून विहार करत आहे. असा हा पतंगांचा खेळ मनाला मोहून टाकणारा सुंदर खेळ आहे आणि हा खेळ खूप मजेचा आणि चांगला आहे असं कवी आपल्याला यामध्ये सांगत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आशा आहे तुम्हाला ही कविता समजली असेल आणि तुम्ही देखील पतंग उडवणे हा जो खेळ आहे तो खेळताना खूप त्याला एन्जॉय करून त्याची मजा अनुभवाल. आशा आहे तुम्हाला ही कविता समजली असेल. धन्यवाद.